नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। मी आजपासून पत्रिकेतील विविध अशुभ योग व त्यावरील उपाय हा एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे की येत आहे। पत्रिकेमध्ये अनेक नानाविध दोष असतात। त्या दोषामुळे व्यक्तींना आयुष्यामध्ये दुःख, संकट, मनस्ताप अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं। अशाच काही या दोषांवरती प्रकाश टाकण्याचा मी विचार करणार आहे। इथून पुढे अनेक दोष आहेत। कुठले दोष मी हळूहळू सांगणार आहे। आज मी मात्र तुम्हाला या व्हिडिओमध्ये पितृदोष म्हणजेच कौटुंबिक शाप या पितृदोषाबद्दल मी तुम्हाला पितृशापाबद्दल म्हणा की पितृदोषाबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे। हा विषय खूप मोठा आहे, तर मी ह्या विषयाचे 3 व्हिडिओ किंवा 3 भाग करणार आहे। पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला पितृदोष म्हणजे काय, पितृदोष का होतो, पितृदोष कसा होतो हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। बेसिक माहिती पहिल्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये पितृदोषाचे कोणते योग पत्रिकेमध्ये असतात, की पत्रिकेत कोणते नियम आहेत, कोणती स्थिती असली म्हणजे की पत्रिका ही पितृदोषाची होते हे कसं पाहायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर पितृदोषाची कारणं कोणती, पितृदोष हा कोणत्या कारणामुळे होतो ही कारणं पण मी सांगणार आहे। आणि त्याचबरोबर पितृदोष पत्रिकेत असल्यामुळं या पितृदोषाचे किंवा कौटुंबिक शापाचे काय काय परिणाम, काय काय लक्षणं कुटुंबाच्या लोकांना किंवा त्या व्यक्तीला भोगायला मिळतात याच्यावर मी प्रकाश टाकणार आहे। आणि तिसरा व्हिडिओ हा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे। तो म्हणजे काय की पत्रिकेतला दोष कळला असेल, या दोषाचे परिणाम कळले, फार भयावह परिणाम आहेत। मग ह्या दोषातून मुक्त होण्यासाठी आम्हाला काय उपाय नाहीत का, यासाठी मी तिसरा व्हिडिओ करणार आहे। तो म्हणजे पितृदोषावरील उपाय। सविस्तर मी अनेक उपाय देणार आहे, ज्यांना यथाशक्ती जे जमेल ते उपाय तुम्ही करायचे। त्यामुळे तोही व्हिडिओ फार महत्त्वाचा असेल, तोही व्हिडिओ पहा। तिन्ही व्हिडिओ मी क्रमाने टाकणार आहे, तिन्ही व्हिडिओ तुम्ही पाहावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो। आता आपण सुरुवात करूया पहिल्या भागाला, म्हणजे पितृदोष म्हणजे काय, की पत्रिकेतले दोष कोणते, पितृदोष कसा होतो याच्यावर मी तुम्हाला बेसिक माहिती सांगणार आहे। लक्षात घ्या, ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहाच्या माध्यमातून कुंडलीमध्ये तयार होणारे अनेक दोष ग्रंथकर्त्यांनी वर्णन केले आहेत। पत्रिकेतील दोषामुळे व्यक्तीला जीवनामध्ये अनेक अडचणीला किंवा संकटाला सामोरं जावं लागतं। खूप प्रयत्न करून, प्रामाणिक कष्ट करून, नित्य देवधर्म उपासना करूनही जेव्हा अपेक्षित यश त्या व्यक्तीला मिळत नाही, त्यावेळी ती व्यक्ती ज्योतिषाकडे आपली पत्रिका पाहण्यासाठी येते। ज्या अर्थी त्याच्या जीवनामध्ये दुःख, संकटे, अडचणी आहेत, त्या अर्थी त्याच्या कुंडलीमध्ये काही ना काहीतरी दोष किंवा अशुभ योग असणार हे उघड आहे। लक्षात घ्या, कुंडलीमध्ये अनेक अशुभ योगांची किंवा दोषांची निर्मिती होत असते। उदाहरणार्थ विचार केला की कुंडलीमध्ये असे कोणते दोष आहेत की ज्या दोषामुळे व्यक्तीला नानाविध क्लेश किंवा त्रास होतात। त्यातले काही दोष मी सांगतो। त्याला म्हणजे पहिला दोष म्हणजे ग्रहण योग, त्यानंतर विषय योग, त्याच्यानंतर केमद्रुम योग, चांडाळ योग, अंगारक योग, कालसर्पदोष, मंगळ दोष, सर्पदोष आणि त्याचबरोबर पितृदोष। एवढे अशुभ योग आहेत ग्रंथ, त्याचे भरपूर अशुभ योग, त्यातले मुख्य आणि प्रामुख्याने पत्रिकेमध्ये पाहायला मिळणारे आणि ज्याचे अशुभ परिणाम जास्त मिळतात असे हे योग मी तुम्हाला सांगितले। त्यातील पितृदोष किंवा कौटुंबिक शाप या योगावर किंवा या अशुभ योगावर आज मी बोलणार आहे। कुंडलीतील सर्वात अशुभ किंवा वाईट फळे देणारा जर कोणता योग असेल तर तो माझ्या मते पितृदोष आहे, हे लक्षात घ्या। आजकाल 90 ते 95% लोकांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष पाहावयास मिळतो। याचं कारण घरात होणाऱ्या श्राद्ध कर्माचा लोप होय असं मला वाटतं। गरुड पुराणानुसार अंत्यकर्मानंतर करावयाचा विधी हा सर्वांना एकसारखाच असतो। म्हणजे एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर किंवा मयत झाल्यानंतर त्याचे जे विधी करतात ते सर्वांसाठी एकसारखे असतात। तो म्हणजे काय, ते विधी कुठले तर दहनापासून, म्हणजे दहन विधी करतो आपण, त्याला अंत्येष्टी म्हणतो। दहनापासून 3ऱ्या दिवशी आपण तिसरा करतो, 10व्या दिवशी आपण दशक्रिया विधी करतो, नंतर 11वा 12वा पण केला जातो आणि त्यानंतर मग 13वा पुढचा विधी होतो। क्रमाने हे विधी ग्रंथकर्त्याने दिलेले आहेत। मात्र आजकाल हे सर्व विधी वेगवेगळे न करता 3ऱ्या दिवशी म्हणजे एकाच दिवशी सर्व विधी हे लोक करताना पाहायला मिळतात, की लोक एकाच दिवशी सगळे विधी उरकतात। त्यामुळे 12व्या दिवशी केला जाणारा सपिंडी श्राद्ध नावाचा विधी हल्ली लोक करत नाहीत।
12व्यानंतर 13वा व 14वा करून नंतर उदकशांती करून वर्षभराने त्या स्थितीला श्राद्ध करणं गरजेचं असतं. इथपर्यंतचे सर्व विधी घरातील एखाद्या मृत व्यक्तीला इहलोकी सद्गती मिळण्यासाठी त्याच्या मृत्यूनंतर घरातील लोकांनी करणं गरजेचं असतं. म्हणजे एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर अंत्येष्टीपासून दहनापासूनचे सगळे 14व्यापर्यंतचे विधी, त्यानंतर उदकशांतन, त्यानंतर मग तुम्ही 1 वर्षानंतर वर्षश्राद्ध, इथपर्यंतचे सगळे विधी करणं त्याच्या पाठीमागच्या लोकांनी, म्हणजे त्यांचा मुलगा असेल, मुलगी असेल, बायको असेल, या लोकांनी करणं फार गरजेचं आहे. तरच ह्या लोकांना इहलोकी सद्गती मिळते. आणि सद्गती मिळाले की ते आत्मे तृप्त होऊन ते सद्गतीला जातात. म्हणजे त्यांचा कुठलाही दोष मागच्या लोकांना राहत नाही. परंतु हे सगळं प्रॉपर हे आत्ता जगात केलं जातं का, तर उत्तर मिळतं नाही. आणि ज्यावेळी तुम्ही हे विधी प्रॉपर करत नाही की योग्य प्रकारे अतिशय सुज्ञ ज्योतिषाकडनं किंवा पुरोहितांनी करून घेत नाही, त्यामुळे मग तुम्हाला अशा गोष्टी बघायला मिळतात. त्यामुळे वर्षश्राद्धानंतर मात्र तुम्ही पुन्हा दरवर्षी महालयामध्ये त्याच तिथीला महालय करणं फार गरजेचं आहे. तसेच न चुकता दरवर्षी पितरांसाठी श्राद्ध करणं गरजेचं आहे. इथपर्यंत तुम्हाला करायचं आहे. एवढे बेसिक जर तुम्ही केलं तर तुम्हाला पितरांच्या दोषापासून लांब राहता येईल. पितृदोष तुम्हाला लागणार नाही. पूर्वीच्या काळामध्ये हे सगळ्या गोष्टी अतिशय विधिवत होत होत्या. लोकांना वेळ होता, लोकांची श्रद्धा होती आणि लोकांची आपल्या मृत झालेल्या व्यक्तीबद्दल एक प्रचंड अतूट प्रेम असायचं. त्यांना सद्गती मिळावं, त्यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळावं असं वाटत होतं. त्यामुळे लोक हे करत होते. आता मात्र काळ बदललेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या जातात किंवा केल्या जात नाहीत. त्याचेच परिणाम म्हणून तुम्हाला आता इथून पुढं किंवा इथल्या सगळ्या मुलांच्या पत्रिकेमध्ये किंवा लोकांच्या पत्रिकेमध्ये तुम्हाला पितृदोष निर्माण झालेला पाहायला मिळतो. आणि त्या पितृदोषाचे भयंकर परिणाम सध्याच्या युगामध्ये लोक भोगत आहेत, ते लक्षात घ्या. हा फार गहन विषय आहे, लक्षात घ्या. परंतु सध्याच्या कलियुगामध्ये किंवा धावपळीच्या युगामध्ये किंवा सो कॉल्ड मॉडर्न युगामध्ये या सर्व गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. ही एक अंधश्रद्धा आहे असा विचार करून हे विधी मुद्दाम न करण्याची मानसिकता या कलियुगातील सुशिक्षित लोकांची झालेली आहे. त्यामुळे आजकाल जन्मलेल्या बऱ्याच मुलामुलींच्या पत्रिकेमध्ये पितृदोष पाहायला मिळतो, हे लक्षात घ्या. आता पितृदोष म्हणजे काय, तो कोण निर्माण करतं, त्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती देतो. पितृदोष हा पितरांमुळे निर्माण होत असल्याने सर्वप्रथम आपण पितृदोष समजून घेण्यासाठी सर्वप्रथम पितर म्हणजे काय हे समजून घेऊ. त्याचं अस्तित्व काय, त्यांना काय गती आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. हे मी तुम्हाला सांगतो. पितृदोष हे पितरांमुळे लागतात. मग पितर म्हणजे कोण, तर जे आपल्या घरामधील जे मृत व्यक्ती असतात त्यांना आपण पितर म्हणतो. मरणोपरांत आपले पितृवर्ग ज्या लोकात जातात त्याला पितृलोक असं म्हणतात, लक्षात घ्या. तिथे ती व्यक्ती जिवंत असताना तिने जी कर्म केलेली असतात त्यानुसार त्याचा प्रवास सुरू होतो आणि ते नेहमी मुक्तीची वाट पाहत तिथे वावरत असतात. शरीर जरी नष्ट झाले असले तरी आपले पूर्वज सूक्ष्म रूपाने ते आपल्या वंशजाचे कर्तृत्व, यश अपयश पाहत असतात. तसेच आपली आठवण म्हणून त्यांचे वंशज नैमित्तिक श्राद्ध इत्यादी कार्य करतात की नाही हे सतत पाहत असतात. थोडक्यात मागे राहिलेल्या वंशजांकडून पितरांसाठी नैमित्तिक श्राद्ध किंवा महालय हे जर केले गेले नाही तर मग पितर रुष्ट होतात, क्रोधित होतात. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद न लाभल्यामुळे चालू पिढीतील वंशजांच्या प्रगतीमध्ये किंवा वंशवृद्धीमध्ये अडथळे येऊ लागतात. थोडक्यात या अतृप्त व गती प्राप्त न झालेल्या पितरांचा मागील पिढीतील लोकांना पितृदोष किंवा पितृशाप लागतो, लक्षात घ्या. म्हणजे इहलोकी सद्गती न मिळाल्यामुळे हे अतृप्त आत्मे किंवा अतृप्त आत्मे म्हणा किंवा गती प्राप्त न झालेले पितरांचा मागील पिढीच्या लोकांना शाप लागतो. त्यालाच पितृशाप असं म्हणतात. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. पितृदोष निर्माण झाल्याने काय होतं मग, तर पितृदोष कसा ओळखायचा, तर पितृदोष निर्माण झाला एखाद्या पत्रिकेमध्ये तर त्या कुटुंबामध्ये धार्मिक कार्यामध्ये अडथळे येतात. परिणामी दैवी मदत आपल्या कार्याला मिळत नाही व आपल्या प्रत्येक कार्यामध्ये बाधा येतात, अडथळे निर्माण होतात, नानाविध त्रास सुरू होतात. सुख, संपत्ती, समाधान मिळण्याऐवजी घरातील लोकांना शारीरिक मानसिक त्रास होतो
धनप्राप्तीमध्ये अडथळे येतात, संततीला त्रास होतो किंवा संतती होण्यामध्ये अडचणी येतात, कुलाचार करण्यामध्ये अडचणी येतात, देवधर्माकडे दुर्लक्ष होतं, घरामध्ये सतत आजारपण राहतं, कुटुंबामध्ये कलह, रोगराईवर जास्त खर्च होणं, असे अनेक त्रास, नानाविध क्लेश किंवा त्रास या दोषामुळे मग त्या कुटुंबातल्या लोकांना होऊ लागतात. मग अशावेळी कितीही देवदेव केले तरी शुभफळे मिळत नाहीत. मुळात ह्या लोकांची धार्मिकता कमी होते, कुलाचार यांच्याकडनं होत नाहीत, देवधर्म होत नाहीत. त्यामुळे ह्या दोषाचे परिणाम म्हणून व्यक्ती अशी वागते आणि मग त्यानंतर मात्र हे दोष किंवा ह्याचे परिणाम जास्त तीव्रतेने पाहायला मिळतात. पितरांची भक्ती करणं किंवा त्यांना तृप्त करणं किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करणं हे माझ्या दृष्टीने माझ्या मते सगळ्यात श्रेष्ठ कर्म आहे. ग्रंथामध्ये सांगितलं आहे की देवांच्या भक्तीपेक्षा पितरांची भक्ती किंवा पितरांची पूजन हे सर्वश्रेष्ठ आहे. सर्वप्रथम प्रत्येक व्यक्तीने काय करणं गरजेचं आहे तर आपल्या पितरांना, जे कोण आपल्या कुटुंबामध्ये जे ज्येष्ठ असतील किंवा जे वयोवृद्ध असतील, जे निघून गेलेत, जे मृत आहेत, अशा लोकांची आठवण म्हणून आपण जर त्यांची नित्यविधी किंवा जे महालय असेल किंवा श्राद्धविधी असतील हे जर आपण केले आणि पितरांचं नेहमी स्मरण केलं, पूजन केलं आणि पितरांसाठी जर आपण काय केलं तर मला वाटतं आहे देवपूजन किंवा बाकीचे कुलाचार किंवा बाकीची उपासना जरी नाही केली तर ह्या पितरांच्या आशीर्वादामुळं तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आर्थिक स्थिती भरभराट होते आणि कुटुंबाची आणि वंशाची वृद्धी होते. कुटुंबाची प्रगती दिवसेंदिवस वाढत जाते. परंतु सध्याच्या काळामध्ये बरोबर या उलट पाहायला मिळतं. यासाठी ह्या विषयावर बोलणं गरजेचं होतं म्हणून मी हा विषय घेतलेला आहे. मला वाटतं इथपर्यंत मी तुम्हाला बेसिक माहिती सांगलेली आहे. यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृदोष कोणत्या कारणामुळे होतो, त्या पितृदोषाची काय काय परिणाम, काय काय लक्षणं, काय काय त्रास त्या कुटुंबाला भोगायला लागतो, त्याचबरोबर पितृदोष पत्रिकेमध्ये कसा ओळखायचा, कोणते योग आहेत, कोणते नियम आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. हे तिन्ही व्हिडिओ क्रमाने पहा म्हणजे तुम्हाला विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल. एक निवेदन करतो, ज्यांनी कोणी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही, लाईक केला नसेल, हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहितीसाठी किंवा अनेक पत्रिकेतले दोष आणि त्यांच्या उपायांसाठी हा आपले व्हिडिओ किंवा आपला चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल. थोडं मी सांगतो, ज्या लोकांना माझ्याकडून मार्गदर्शन हवं असेल त्यांनी मला डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप नंबर दिला आहे, मला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर पुढचा व्हिडिओ आहे तोही पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.